मंडळी आमच्या बागेतला अननस बाहेर कापायचं. चला बाहेर काप. हे बघा आता अननस काल काढला होता बागेतनं आपण आणि आज त्याला कट करायचं आहे बघा. आणि हे वरचं लावतात परत लावायचं असतं म्हणजे याला पुन्हा अननस येतो. आता याला पाण्यात ठेवा ती समीक्षा. आता आपण आज नको लावूया, पाण्यात ठेवायचं आतमध्ये. कसं असतं ना एका झाडाला एकच अननस असेल तर या मंडळी अननस खायला सकाळी सकाळी अननसाचा नाश्ता. शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेत तर असायला हवं. तर मंडळी सध्या आहोत आम्ही मुंबई गोवा हायवे मार्गावर खवटीला, खवटीच्या इथे आहोत. आणि मंडळी चाललो आहे आता आपण. कुठे चाललो असेल गेस करा? मुंबईला नाही, मुंबईला एवढं लवकर तर नाही. आणि आता आपण चाललो आहे मंडळी महाबळेश्वरला. म्हणजे आज आता बिरमणीत जाणार, नंतर महाबळेश्वरला. सुट्ट्या आहेत बाकी, तर बोललं जरा फिरून येऊया, मस्तपैकी मजा करून येऊया. मस्तपैकी मजा करून म्हणजे बिरमणीत आणि महाबळेश्वरला फक्त. तर चला 2 दिवस सुट्ट्या आहेत, फिरून येऊया मस्तपैकी. आमच्यासोबत तुम्ही पण चला, मजा करा, एन्जॉय करा. मंडळी जिथपासून हा बोगदा चालू झाला आहे ना, या वरच्या केशेडी घाटात आता कोण गर्दीच नसते. आपण जायचं आहे एकदा तिकडे, तो मठ स्वामींचा मठ आहे तिथे जायचं आहे. पण बघू कधी आता केशेडी बोगदा लागेल. आता आपण डायरेक्ट रायगड जिल्ह्यात निघू, रत्नागिरी जिल्ह्यात ना. आला तो काय वा, घाटात गार वाटतंय मंडळी एकदम. नाही बंद केलं असेल, काहीतरी काम असेल चालू. थांब आता बोगद्यात काय करू नको. बहुतेक तसं असेल हा कदाचित. अंधार आहे म्हणजे दिवसा आहे, लाईटी लाव असतात. काम चालू आहे का मेंटेनन्सचं काय माहिती. ॲक्च्युली लाईटी पाहिजेत बोगद्यात. आल्या मंडळीला बघा आपलं किती क्विक आहे सर्विस. वा 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 वा, त्याच्यानंतर आपण 7-8 जिल्ह्यात प्रवेश करू. आपण 2-2 जिल्हे चेंज करतो.
हा बघा मंडळी जुन्या कशेडी घाटाला स्वामी समर्थ चालू आहे रस्ता. रायगडच्या भूमीतनं बघा समोर प्रतापगड दर्शन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड. मुंबई गोवा महामार्गावरचं प्रसिद्ध ठिकाण, प्रसिद्ध तालुका, सगळ्यांचं आवडतं ठिकाण. लहानपणापासून जे जे रोडने प्रवास करतायत त्यांच्या सर्वांचं आवडीचं ठिकाण पोलादपूर आलेलं आहे. आता पोलादपूरवरनं परत आपल्याला इथे या रस्त्यावरनं लेफ्ट मारून परत राईटला जायचं आहे. पोलादपूर नगरीत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कृपया अपनी कुर्सी की पेटियां बांध ले, यात्री होने से निवेदन है. चला आपण मुंबई महामार्ग सोडलेला आहेत ना. मुंबई महामार्ग 66 इथनं आता सोडलेला आहे. आता आपण राज्य महामार्ग पकडूया. आंबेनळी घाट इथे आलं ना मंडळी. दोन ठिकाणं मला खूप प्रकर्षाने आवडतात. एक तर आपण भरण्या नाक्यावर जातो तेव्हा, आणि आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे ना, खरंच एक प्रेरणादायक आहे. कुठल्या तरी बघा मंत्र्यांचा दौरा आलेला आहे इथे. बापरे बाप, सगळे हेच आलेले आहेत. कोण कोण आले आपण जाऊन बघूया. मी जाऊन बघून येतो दक्ष. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर आलेले तिथे. मंडळी आता आपण चाललोय वरती महाबळेश्वरला. कुडपण प्रति महाबळेश्वर. नाही, महाबळेश्वर सारखं ठिकाण आहे रे ते. एक प्रसिद्ध गाव आहे तेच ते कुडपण. नाही नाही, वेगळी पिकं का आता पावसाची तयारी वेगळी. ही बघा आपली सावित्री नदी. ही पण आपल्या क्षेत्र महाबळेश्वर मधनं उगम पावते. माझा पाणी नाही बाबू. मंडळी आज आणायचं का होईना आपल्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना बघायची संधी भेटली. म्हणजे कुठल्याही असू दे, आपले मतभेद असू दे, पण अशा मंत्र्यांना वगैरे बघण्याची एक वेगळी संधी असते. आणि ते मलाही तसं आवडतं मंत्र्यांना वगैरे बघायला. त्यांनी पोलादपूर स्थानकाची पाहणी केली आणि पोलादपूर स्टेशन बनतं आहे. पण मंडळी मला पण तिथे प्रकर्षाने एक चिंता जाणवली. वॉशरूम महिलांसाठी देखील वॉशरूम बनवलेले आहेत, पण अजून ते हँडओव्हर नाही केलेले आहेत मला वाटतं एस टी स्टँडला. तर प्लीज हँडओव्हर करा ते लवकरात लवकर. काम झालं असेल पूर्ण तर, कारण महिला भगिनींची खरंच गैरसोय होते. तर मंत्री महोदयांच्या पण ते लक्षात आणून देतात तिथल्या लोकांनी. आणि मंत्री महोदय बघूया, आता ऑगस्ट महिना जवळ येतोच आहे, तुमच्यावर एक जबाबदारी आहेच. तर असो आपल्याला काय. तर चाललं आता आपण वरती. आंबेनळी घाटाला सुरुवात झाली आहे.
मंडळी आंबेनळी घाटात सुद्धा काम चालू आहे. पण जे काय काय ठिकाणी आपण परवा जो एक अपघात झाला तर मंडळी आता कितपत त्याचं काम झालं आता बघितलं नाही. पण गेल्या वेळेला आपण जेव्हा आलो होतो 2 महिन्यापूर्वी शिमग्याला तेव्हा रस्त्याची कामं चालू होती. तर त्या सुरक्षाचे कठडे असतात ना ते बसवले पाहिजेत असं वाटतं मला. असं वाटतं नाही, सगळ्यांचीच गरज आहे कारण अंधारात ना अंदाज येत नाही. त्याच्यामुळे प्लीज कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच ते कठडे बसवा. हे बघा सावित्री नदीचं बॅकवॉटर आणि ही कामं चालू आहेत. आपल्या पावसाळ्यात ही कामं पूर्ण व्हायला हवीत नाही तर परत पाऊस. बघा सावित्री नदीचं बॅकवॉटर. इकडे बघा आता थोडी थोडी नांगरणी चालू केली आहे लोकांनी. इथे ऊन पडते की वरती पाऊस पडते काय? आता पाऊस नाही, परवा पडला. आडगाव रायगड आणि पोलादपूर प्रतापगड आणि पोलादपूरच्या मधलं गाव आड. आड, कापडे, बाजिरे, पायटा. मंडळी इकडे रस्त्याची कामं चालू आहेत. दिवसा प्रवास करताना माणसाला त्रास होतोय तर रात्री गाडी चालवताना सावकाश या. भले या रस्त्याला रात्रीच्या गाड्या नसतात पण सावकाश या. रस्त्याची कामं जागोजाग चालू आहेत आणि प्रशासन पावसाच्या आधी कधी कापड. परवा बिचारे हे युवकच आले होते सगळे आपल्या सातारा जिल्ह्यामधले, आसगावमधले होते सगळे. सगळे तरुण होते बिचारे. घरच्यांचे खरंच किती एका घरातले मला वाटतं दोघं तिघं गेले बिचारे त्यात. काय परिस्थिती पसरली असेल त्यांच्या कुटुंबावर. एकाच गल्लीत घाटातलं गाव आपल्या पायटा. आंबे काढतायत. पुरा आंबे काढतात. आंबे, जांभळं. कोणी घेऊन ही आपली पुढची पायटा. MH02 येते नाही. मस्त घाटाच्या कुशीत बसलेलं गाव आहे डोंगराच्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने गाजलेली ही भूमी आहे. आणि हल्ली काय मंडळी आम्ही आमच्या मुलांना इतिहास सांगतोय, गड किल्ल्यांचा इतिहास सांगतोय, महाराजांचा प्रताप सांगतोय. पण आमचं सरकार जे गड किल्ले म्हणजे आमच्या स्वराज्याची शान आहे, आमची आन आहे, आमची बाण आहे आणि असे किल्ले प्रायव्हेट लोकांना कधी विकले गेले काहीच कळेना. लक्ष द्यावे आताच्या प्रशासनाने यावर चांगलं लक्ष द्यावं. किमान गड किल्ले तरी कुणाच्या हातात जाऊ देऊ नका. खेळाची मैदानं चालली आहेत, रक्तपेढ्या चालल्यात मुंबईच्या. अर्थात त्या प्रस्तावावर मागे घेतला महानगरपालिकेने. हां सगळीकडे प्रायव्हेटायझेशन येते. एक कुंभळवणे गाव.
चिरेखिंड खिंड आहे. मोठी साईडला कुठे आहे? मग इकडे या साईडला दरी आहे. वाव, काय मस्त. तर आपल्यातली पोरगी Very good. इथे माझी आत्या राहते चिरेखिंड. चिरीखीड बोलतात. अरे यार, चिरेखिंड आंबेमाची खाली आहे. इकडे वरती चिरेखिंड आहे. बघ कुठला आहे. वाव, वाव, गाय बघा कुठे चढायला आली. बघितलं ना? कुठं बघा चढायला. रस्त्याची कामं चालू आहेत म्हणजे प्रवास एकदम शांतपणे करा, सावकाश करा. बघ तिथं बघा रे किती ढग आहे. हजार फूट गेली. हे मंडळी बघा, आज तो पॉईंट जिथे परवा एक दुर्दैवी घटना घडली. आपल्या सातारामधलीच आसगावची मुलं दापोलीवरनं येत होती आणि ती ह्याच पॉईंटला बघा गेलीत त्यांची गाडी. मंडळी अक्षरशः आता आम्ही सुद्धा इथनं बघतो ना, आम्हाला माल खाली करून बघायला दरी एवढी खोल आहे, भीती वाटते. तर बिचारा त्या मुलांचं काय राहिलं असेल. मंडळी बरोबर आहे, तुम्ही रात्रीच्या वेळेस येत आहे तर तुम्हाला नक्कीच या रोडला गाड्या नसतात आणि गाड्या टर्न मारताना तुम्ही कसं मारत असाल. टर्न जर वेगात जर तुमचं नियंत्रण नसेल तर काय गाडी कंट्रोल होणार आहे तुम्हाला. मंडळी खरंच खूप रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे इथे कठडा पण नाही आहे, सुरक्षा कठडा. गाड्या तिकडे सावित्री नदी आपली, जे आपल्या वरतून क्षेत्र महाबळेश्वरातनं उगम पावते. आम्ही इकडचेच आहे. आमचं गावच इकडचं आहे. आम्ही मुंबईला असतो पण न्यूज सारखं ऐकत असतो ना इकडच्या. आमचं इकडे वाड्यावर कुमरोशीवाडा. आता मंडळी आपण बघा थोड्याच वेळात आता सातारा जिल्ह्यात प्रवेश करू. तुला आपण असं वाटलंच नाही कधी घाट चढलो. नाही उंच गडावर आहे आपण. अति उंच गडावर. अति उंच कडा. नाही सगळ्यात मोठं ते काळूबाईच्या इकडचे. कळसूमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतापगड किल्ल्याकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. आता आपण सातारा जिल्ह्यात आलो आहोत. येत आहे मंडळी, सावकाश या, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या. इथले सगळे लोक कुमरोशी सातारा जिल्ह्यामधलं पहिलं गाव कुमरोशी. कुमरोशीवाडा. गाडीला पण नंबर प्लेट आहे का वेगळ्याच्या? महाराष्ट्रामधल्या थंड हवेच्या ठिकाणी आलेलो आहोत. महाबळेश्वर. अवती प्रतापगड आपण जाऊया यावेळेला, बघू, ट्राय करू. आता आपण जायचंय बिरमणीत. आपल्या गावाच्या आता हे चालू होईल, आपल्या गावचा रस्ता चालू झाला. चला. श्रीरामवर्धनी माता देवस्थान पार. गाडी आली. मंडळी आता बघा, मी पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल कधी कधी, मी जेव्हा इथे आलोय तेव्हा हा आपला 3.5 वर्षापूर्वीचा 3.5 हा पूल जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला. आणि हा बघा आपला कोयना नदीवरचा पूल. कोयना नदी मंडळी सुकली आहे. बघा 3.5 वर्षापूर्वीचा हा पूल आहे जो अजून त्याला काही झालं नाही.
आमचा रस्ता बघा इथं म्हणजे गार वाटायला लागले एकदम गारेगार. आम्ही जसं वरती आंबेनळी घाटायला लागलो आणि तिथपासून गारच वाटतंय. आणि जंगल झाडी बघा किती आहे. हा फार्म हाऊस आहे. दूर कशाला पिकत आहे? ते जायला असेल ना त्यांनी. घर बघ कसली झालेली एकदम. माय गॉड हे बघा बिरमणी फाटा आला आपला इथनं 4 किलोमीटर आहे. शिवहार हार महादेव भैरी जोगेश्वरी चांगल रस्ता बघा ना. रस्ता. असं कसं झालं? हे पण लावले काय बोलतात त्याला? इंडिकेटर. नाही नाही खालचे रेडिओ. हा रेडिओ. मग तेच इंडिकेट करतात ना रस्त्याला. आता हे पोल पण लावलेत बघ त्यांनी काळेवाले बघ. सेफ्टी वाली सेफ्टी होती. आता आम्ही पहिल्यांदा एकदा कोयना नदीवर आलो आणि आता कोयना नदीवर क्रॉस करू. म्हणजे मला कसं आता आपण येताना त्या 3.5 वर्षाच्या पुलावर आलो ना. हा तेव्हा पण नदी क्रॉस केली आपण. आता परत नदी क्रॉस करू. आपल्या इकडची कोयनाच क्रॉस करू ती पण. ओलांडू दोन आपण कोयना क्रॉस करू. ही बिरमणी मधली ती झाली बाळा वाहत पुढे. इकडे आता शेतामध्ये मोर होते. स्ट्रॉबेरी लावली असेल ते. घनदाट जंगल अरण्य. कोयना अजिबात पाणी नाही. हे बघा कठडे बसवले बाबा. सेफ्टी सेफ्टी मंडळी या पुलावरनं पाणी जातं. विचार करा त्या झाडाला लागते वरती पाणी. तापळत पण मंडळी पाणी नाही. सेफ्टी सेफ्टी. कोयना ओलांडली आपण. काय आपण मी सांगू कसं बोलवतो. ही आपल्या गावातली पुढे बिरमणी कात्रड वस्ती 1.2 किलोमीटर. रस्ता बघा किती सुनसान आहे. एक गाडी सुद्धा नाही. हा बघा आमच्या आत्याचा वाडा. मस्त बांधलं ना यार. अंकुश मोहनचा वाडा. सुभाष मंडळी आता आपण चाललोय. मस्त गाव आपला जवळ आला. जवळ आला म्हणजे आलाच. हे बघा समोर आमचं मंदिर दिसायला लागलं. बिरमणी गाव. वा कठडे सगळ्याच यांना केल्या. असे म्हणतील कातरणांची परी. नवीन काढल्या डीपी बघा ना ते लाईटीचं. हा मध्ये सांगते ना तुला. हे होतं पहिले ते. अरे हा मी तनुला तर वेळाच म्हणणार होतो पण खरोखर लग्न मानले. आलो भैरी जोगेश्वरीच्या. आभाळ आहे इकडे.
आता आपण आहोत बिरमणीत. ढग बघा, ढग आले तिकडे आणि मंडळी इकडचं वातावरण डिफरंट आहे फुल कोकणापेक्षा. प्रत्येक भागाची आपली एक ओळख असते. तसं बघा आज इकडे बघा गारवा, फुल एकदम गारवा, काय पण बोला. हा बघा मंडळी, आकाशात चंद्र बघा, चंद्रमा कसा दिसतोय. मी आता गावच्या रस्त्यावर असं राऊंड मारते, पण आहे का फक्त रातकिड्यांची किरकिर आहे. समोर हनुमानाचं देऊळ, आपलं बैरी जोगेश्वरीचं मंदिर, ही आपली सान इकडे, आणि वरती आकाशातला चंद्र. चंद्र आज बघा मात्र ढगांनी झाकळलं जातं. माझ्या जागी जर कुठला कवी असता ना तर त्याला भरपूर कविता सुचल्या असत्या ह्या अशा शांत गार वातावरणात. बघा प्रत्येक वातावरणाची एक ओळख आहे. कोकणातल्या गरमीची एक ओळख आहे, पुण्यातल्या गरमीची एक ओळख आहे, मुंबईतल्या गरमीची तर आपल्या सवयच आहे, आणि इथल्या गारव्याचं एक वेगळीच मजा आहे. असं वाटतंय चंद्र ढग खाणं कोकणात नाही येतात वाटतं. इकडे या साईडला वरती बघा महाबळेश्वर, तुम्हाला झूम करून दाखवू का, दिसणार तर नाहीत तेव्हा. ह्यावरती खूप लांब आहेत महाबळेश्वरच्या लाईटी आहेत, त्या खूप लांब आहेत, म्हणजे 15-16 किलोमीटर आहेत. ही इकडे आमची घरं तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, जत्रेच्या व्हिडिओमध्ये. ही आमची इकडे घरं, ही शाळा पाठीमागे प्राथमिक शाळा, ही अंगणवाडी, इथे आमची रिक्षा लागली आहे. गाव एक वाडी इकडे एक वाडी तिकडे. आमचं गाव काही जास्त घरांचं नाही आहे. खूपच गडद ढग आले, गडद. गावी मुक्कामी एस टी एकच येते, मला वाटतं ती पण आता नाही आहे, मुक्कामी एस टी नाही आहे. बाकी काय मंडळी, या आता इकडे कोण येणारं जाणार नाही. शिमगा, गौरी गणपती, जत्रेच्या वेळेला 2 दिवस, आता मग उन्हाळ्यात पण येऊन गेली लोक आता. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. आज आपण आलो होतो खेडमधनं आपल्या बिरमणीमधल्या गावात, आणि कसं वाटलं आपला हा प्रवासाचा व्हिडिओ. पुन्हा एकदा सांगतो मंडळी, तुम्ही येताय महाबळेश्वरचा रस्ता किंवा कुठलाही रस्ता जपून या, निसर्गाची मजा करायला या, निसर्गाशी आनंद या, पण निसर्गाशी खेळायला येऊ नका. रस्त्याने सावकाश गाडी चालवा, शांतपणे प्रवास करा, आनंद घ्या. तुमची कोणीतरी घरात वाट पाहत आहे याची जाण ठेवा. बाकी आज जरा खूप दिवसांनी गारवा वाटतो आहे, हवेत AC लावला आहे असं वाटतं कोणतरी. अर्थात ह्याचसाठी ओळखला जातो आमचा महाबळेश्वर. आमच्या महाबळेश्वरामधली गावं थंड हवेचं, महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाणांपैकी एक ठिकाण आमचं आहे. किती भाग्यवान आहे आम्ही. तर चला आता मंडळी, हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा उद्याचा व्हिडिओ सुरू करू. उद्या सकाळी तुमचा स्त्री आता तुमची रजा घेतो. हा व्लॉग कदाचित तुमच्यापर्यंत उशीर राहील, कारण इथे काय रेंज नाही आहे, नेटवर्क नाही आहे, आणि माझं काय नेट एवढं फास्ट नाही आहे. त्यामुळे हा कदाचित व्हिडिओ नंतर मी अपलोड करेन, तुमच्यापर्यंत उशीर राहील. तोपर्यंत आपले जुने व्हिडिओ बघा. चला बाय बाय.